Hi everyone, welcome to our class of Inorganic Chemistry course CH502 TYBSc. So we have completed unit up to unit 3. Now we are going to start with unit 4, that is Modern Theories of Coordination Compounds part C. So let's first revise what we have already learned in our previous chapter. Okay. So about it is all about crystal field theory. So let's get some summary of same. It considers ionic bonding. क्रिस्टल फील्ड थेरी मध्ये काय बघतो आपण आयनिक बॉन्डिंग. आयनिक बॉन्डिंग मध्ये क्रिस्टल फील्ड थेरी बघत असताना आपण डी ऑर्बिटलचे दोन सेट बघितले होते T2G आणि EG. T2G मध्ये DXY, DYZ आणि DXZ हे ऑर्बिटल्स येतात डीचे आणि EG सेटमध्ये काय येतात DX² - Y² आणि DZ² हे दोन ऑर्बिटल्स येतात. त्यानंतर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड कॉजेस पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असले तर इलेक्ट्रॉन्सची काय असते पेअरिंग होत असते. दीज आर टू एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड CN and CO. And strong field ligand forms strong field complexes and they are also called as low spin complexes or spin paired complexes. इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असल्यामुळे त्यांना लो स्पिन कॉम्प्लेक्सेस किंवा स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस असंही म्हटलं जातं आणि त्यांची जी क्रिस्टल फील्ड एनर्जी असते डेल्टा इज ऑलवेज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी. पेअरिंग एनर्जीपेक्षाही ग्रेटर असते म्हणून ते काय करतात पेअरिंग ही प्रेफर करतात. कमी एनर्जीचं असलेलं ते प्रेफर करतात. वाईल वीक फील्ड लिगॅन्ड्स weak field ligand doesn't cause pairing of electrons and these are fluorine, chlorine, etc. Weak field ligand forms weak field complexes. They are also called as high spin or spin free complexes. याच्यात पेअरिंग नाही होत इलेक्ट्रॉन्सची आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड हाय स्पिन और स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस. याच्यात जी पेअरिंग एनर्जी असते ती डेल्टापेक्षा जास्त असते. दॅट्स वाय दे प्रेफर्ड टू जम्प टू अनदर लेवल इन्स्टेड ऑफ गेटिंग पेअर्ड. पेअरिंग करण्यापेक्षा ते EG सेटला ट्रान्सफर होणं जास्त प्रेफर करतात. ओके. सो आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज बघितली होती. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजवरून आपल्याला काय कळतं की कोणतं लिगॅन्ड हे स्ट्रॉंग फील्ड आहे आणि कोणते लिगॅन्ड हे वीक फील्ड लिगॅन्ड आहे. ओके. सो दिस वॉज द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. अकॉर्डिंग टू दिस सिरीज CO कार्बोनिल, CN, NO2, NH3 हे काय आहे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स आहेत आणि आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन हे काय आहे वीक फील्ड लिगॅन्ड आहे आणि दीज आर इंटरमिडिएट. ठीक आहे, दीज आर इंटरमिडिएट. सो दीज आर वीक फील्ड लिगॅन्ड्स अँड दीज आर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स. हे आपल्याला माहिती हवं कोणते वीक फील्ड आहे आणि कोणते स्ट्रॉंग फील्ड आहे सो दॅट एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन जर येईल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे वेदर द लिगॅन्ड विल कॉज पेअरिंग और नॉट. So this was all about the summary of crystal field theory. Crystal field splitting ही डायग्राम बघितली होती आपण. फ्री आयन कसं डिजनरेट असतो त्याच्यानंतर जेव्हा लिगॅन्ड्स अप्रोच करायला सुरुवात करतात स्टार्टिंगला काय असतं लिगॅन्ड्स सगळीकडून अप्रोच करतात बरोबर. त्यामुळे सगळे जे ऑर्बिटल्स असतील त्यांची एनर्जी इन्क्रीज होईल. सगळे एनर्जी इक्वल असेल पण इन्क्रीज होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा लिगॅन्ड्स प्रॉपर डिरेक्शनने अप्रोच करू लागतात तर ह्या ऑर्बिटल्सचं काय होईल स्प्लिटिंग होते दोन सेटमध्ये. दिस इज T2G सेट अँड दिस इज EG सेट. या दोघांमधला याला हे काय म्हणतो आपण याला डेल्टा O फॉर ऑक्टाहेड्रल और 10DQ. हां, याच्याने आपल्याला यांच्यामधला जो गॅप आहे त्याला डिनोट करतो आपण. अँड दिस इज द बॅरी सेंटर. दिस इज द बॅरी सेंटर. EG हा 0.6 डेल्टा इतका वरती असतो बॅरी सेंटरपेक्षा पासून आणि T2G हा -0.4 डेल्टा 0 इतकं डेल्टा O इतकं खाली असेल बॅरी सेंटरपासून. सो दॅट्स ऑल अबाउट द समरी ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी और वी कॅन से शॉर्ट रिव्हिजन. सो लेट्स सी नाउ न्यू टॉपिक. क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी. It is defined as the lowering in energy of transition metal
ion in a given ligand environment due to crystal field effect. दिलेला मेटलची जी एनर्जी असेल ती लिगँडच्या एन्व्हायरमेंटमध्ये कशी कमी होते, म्हणजे त्याच्या होणारी घट, त्या एनर्जीमध्ये होणारी घट, त्याला म्हणतात क्रिस्टल फील्ड इफेक्ट्स. ओके. Crystal field stabilization energy can also be defined as the decrease in energy caused by the splitting of degenerate d orbitals and their occupancy by electrons. d orbitals जेव्हा इलेक्ट्रॉन्सने ऑक्युपाय होतात किंवा जेव्हा ते लिगँड्स अप्रोच करतात त्या ऑर्बिटल्सला, त्यावेळी ते अनस्टेबल होतात, बरोबर, बिकॉज ऑफ डिफरंट डिरेक्शन्स ऑफ अप्रोच ऑफ लिगँड. वेगवेगळ्या डिरेक्शनने अप्रोच केले गेल्यामुळे ते जे ऑर्बिटल जे डिजनरेट असतात, एका इक्वल लेवलला असतात, ते काय होतात, ती डिजनरसी स्प्लिट होते, बरोबर. म्हणजे ते ऑर्बिटल स्प्लिट होतात, T2G EG ह्या सेटमध्ये स्प्लिट होत असतात आणि त्याच्यामुळे काय होत असतं, त्यांची जी एनर्जी असते ती डिक्रीज होते. हीच डिक्रीज इन एनर्जी त्याला काय म्हणतो आपण, क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी. Characteristics of crystal field stabilization energy. It is geometry related factor which depends on the nature as well as number of ligands. Crystal field stabilization energy दिलेल्या कॉम्प्लेक्सच्या किंवा दिलेल्या कॉम्प्लेक्सच्या जॉमेट्रीवरती डिपेंड करते. ठीक आहे. वेदर द गिवन कॉम्प्लेक्स इज ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल, इट डिपेंड्स ऑन इट. क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन त्याच्यावरती डिपेंड करतं. किंवा आपण असंही म्हणू शकतो की एका मेटलला किती लिगँड्स अटॅच झालेले, द नंबर ऑफ लिगँड इज 6 or 4, याच्यावरती सुद्धा ते डिपेंड करतं असं आपण म्हणू शकतो. क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी डिपेंड करते जॉमेट्री आणि नंबर ऑफ लिगँड्सवरती. It can be calculated by considering splitting of degeneracy of d orbitals of transition metal ion only. Okay. d ऑर्बिटल मध्ये जी स्प्लिटिंग होते, ठीक आहे, त्या स्प्लिटिंग वरून आपण क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी ही कॅल्क्युलेट करू शकतो. Then generally crystal field stabilization is less than or equal to 0. Crystal field stabilization energy ही जनरली कमी असते किंवा इक्वल टू 0 असते. इफ क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन इज लेस दॅन 0, then CFSE has negative value, indicate that net lowering of energy, hence the complex is stable. क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन जेव्हा 0 पेक्षा कमी असेल, 0 पेक्षा कमी नंबर म्हणजे काय, निगेटिव्ह आले, बरोबर. निगेटिव्ह जेव्हा एनर्जी असेल तर म्हणजेच काय असतं की एनर्जी काय झाली, लोअर झाली, कमी झाली आहे. Lower energy, highly stable complex, बरोबर, and hence the complex is stable. And if crystal field stabilization energy is equal to 0, then no net decrease of energy, hence the complex is unstable. एनर्जी मध्ये जर डिक्रीज झाला नाही तर कॉम्प्लेक्स हा अनस्टेबल आहे असं समजायचं. Calculation of crystal field stabilization energy in weak field and strong field octahedral complexes. In octahedral complexes आता आपण बघू की weak field आणि strong field octahedral complexes असले, म्हणजे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आपण कन्सिडर करायचे, त्यात weak field ligand घ्यायची आणि strong field ligand कन्सिडर करायचे आणि मग आपण काय आता क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी ते calculate करून बघू. In octahedral complex, each electron occupying T2G orbital results in lowering of energy by amount of -0.4 delta 0. ठीक आहे, आपण डायग्राम मध्ये बघितलं होतं T2G काय आहे, -0.4 डेल्टा 0 डेल्टा O इतके बॅरी सेंटरपेक्षा खाली आहे, बरोबर. याची एनर्जी इतकी कमी आहे. सो जेव्हा एक इलेक्ट्रॉन आपण T2G ऑर्बिटलमध्ये टाकतो तर एका इलेक्ट्रॉनचं कंट्रीब्युशन -0.4 डेल्टा O इतकं असेल. व्हाईल
each electron occupying Eg orbital results in an increasing energy or destabilization by an amount of plus 0.6 delta O. आणि Eg ऑर्बिटल कुठे आहे, म्हणजे Eg ऑर्बिटलची एनर्जी जास्त आहे, डेल्टा ओ किती आहे 0.6 डेल्टा ओ, बेरी सेंटरच्या वरती आहे बरोबर. ही एनर्जी Egची बेरी सेंटरपेक्षा जास्ती आहे, म्हणजे काय ते डिस्टेबिलाइज करतं. म्हणून जेव्हा आपण Eg ऑर्बिटलमध्ये एखादा इलेक्ट्रॉन ॲड करतो तर एका इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन हे प्लस 0.6 डेल्टा ओ इतकं असेल. Therefore, crystal field stabilization energy can be calculated in weak field and strong field complex using the following formula. आता आपल्याला एक फॉर्म्युला दिला आहे, त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपण ते कॅल्क्युलेट करायचे असते. ठीक आहे. सो crystal field stabilization energy for octahedral complex, this OH is denoting octahedral complex, okay, is equal to loss in energy due to electrons in T2g orbital plus gain in energy due to electrons in Eg orbital plus xp. इथे p काय आहे, पेअरिंग. ठीक आहे. आणि x म्हणजे किती पेअर फॉर्म करताय ते x च्या जागी येईल. ठीक आहे. 1 पेअर 2 पेअर इलेक्ट्रॉन्स ते इथे पुट करायचा आणि p इज अ पेअरिंग कॉन्स्टंट, पेअरिंग एनर्जी आहे p. Now CFSE can be calculated for octahedral complex by this formula. Now look at this formula. एका इलेक्ट्रॉनचं T2g मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन होतं, -0.4. दॅट्स वाय इट विल मल्टिप्लाय बाय n -0.4 इंटू n T2g. n T2g म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2g ऑर्बिटल, डेल्टा ओ प्लस 0.6 n Eg. Eg मध्ये इलेक्ट्रॉन टाकलं की एनर्जीत काय होते, वाढ होते बरोबर. सो इट विल बी पॉझिटिव्ह आणि एन Eg म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन Eg ऑर्बिटल. सो डेल्टा ओ प्लस xp. xp is a p is a pairing energy and x is the total number of electron pairs. CFSE can be calculated in terms of 10 dq using the following formula. Again going back. आता बघा, आपण जेव्हा ही डायग्राम बघितली तर दोन व्हॅल्यूज होते. एक तर आपण याला ह्या एनर्जी गॅपला डेल्टा ओने डिनोट करतो किंवा 10 DQ डिनोट करतो बरोबर. तर आता आपण 0.6 डेल्टा ओ घेऊ शकतो किंवा त्या जागी आपण +6 DQ पण म्हणू शकतो त्याला. बोथ आर इक्वल. सिमिलरली -0.4 डेल्टा ओ किंवा -4 DQ. सो दॅट्स वाय DQच्या टर्म्समध्ये पण आपण त्या फॉर्म्युल्याला लिहू शकतो. CFSE फॉर ऑक्टाहेड्रल इज इक्वल टू 4 n T2g DQ प्लस 6 n Eg DQ प्लस xp. ठीक आहे. फ्रॉम दॅट डायग्राम डिरेक्टली, किंवा याला आपण बाहेर 10 ने मल्टिप्लाय केलं तर सेम फॉर्म्युला आपल्याला मिळतो. ठीक आहे. एक कोणता तरी फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. जर DQ मध्ये विचारलंच तर 10 ने या फॉर्म्युल्याला मल्टिप्लाय करा, आणि जर मोस्टली तरी डेल्टा ओ मध्येच विचारतात ते इन टर्म्स ऑफ. सो कीप इन माइंड एनी वन ऑफ दिस फॉर्म्युलाज, आणि रट्टा मारण्यापेक्षा जर आपण तो समजून घेतला तर मोर बेटर. D4 configuration. Let's see an example for D4 configuration. आपल्याला कॉन्फिगरेशन दिलं आहे D4. D ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 4 इलेक्ट्रॉन्स. सो D4 कॉन्फिगरेशन असलेला आयन काय आहे, कॉपर क्रोमियम +2 आयन. ठीक आहे. आता त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक म्हणजे आपण दोन सिस्टीम बघणार आहोत, एक वीक फील्ड लिगँडमध्ये आणि एक स्ट्रॉंग फील्ड लिगँडमध्ये बरोबर. आता इथे आपण ही काय डिजनरेट सिस्टीम, डी ऑर्बिटल घेतले 5 1 2 3 4 5 5 डी ऑर्बिटल घेतले. त्याच्यामध्ये आपण किती D4 इलेक्ट्रॉन्स फिल केले बरोबर. 4 इलेक्ट्रॉन्स फिल केले. जर आपला लिगँड वीक असेल, जर वीक लिगँड असेल तर पेअरिंग दाखवणार नाही, म्हणजे
T2G आणि EG मध्ये असं फुलफिल होईल बरोबर. खाली T2G लिहायचे, वरती EG. 1 2 3 फोर्थ इलेक्ट्रॉन पेअर न होता वरती जाईल बरोबर. फोर्थ इलेक्ट्रॉन वरती जाईल कारण इथे काय आहे, वीक फील्ड लिगँड आहे. आणि जर आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड घेतला तर 1 2 3 आणि फोर्थ लिगँड जो आहे तो पेअरिंग शो करेल. तो खालीच T2G मध्ये पेअरिंग शो करेल, तो वरती EG मध्ये जाणार नाही. कारण स्ट्रॉंग फील्ड लिगँड्समध्ये ना जो डेल्टा ओ असतो तो जास्ती असतो. ठीक आहे, डेल्टा ओ इज मोर दॅन पेअरिंग एनर्जी. आपण हे बेसिक स्टार्टिंगमध्ये जे बघितले तिथे बघितलंय. ठीक आहे. सो लेट्स सी नाउ एक्सप्लेनेशन्स. लेफ्ट हँड साइड वॉज वीक फील्ड लिगँड अँड राईट हँड साइड वॉज फॉर स्ट्रॉंग फील्ड लिगँड. वीक फील्ड लिगँड्स कोणते कोणते आहे? F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस, H2O एक्सेट्रा. While strong field ligands are Cl minus, CO, NO2 minus, NH3 etc. High spin complex. Weak field ligand high spin complexes फॉर्म करता कारण त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते पेअर नाही झालेले असतात. ठीक आहे, दे आर नॉट पेअर्ड, दे आर अनपेअर्ड. दॅट्स वाय दे आर हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस अँड दॅट्स वाय डेल्टा O is less than P. Here pairing energy is greater than delta O and that's why these complexes are high spin, that is they are having more unpaired electrons. While in strong field ligand complexes the complex is low spin complex because the electron in these complexes are paired. बरोबर, याच्यात काही जे इलेक्ट्रॉन्स असतात ते पेअरिंग शो करतात बिकॉज जी पेअरिंग एनर्जी असते ती कमी असते डेल्टा ओच्या कंपॅरिझनमध्ये. डेल्टा ओ इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी. आपण बघितलं हे बघा, स्ट्रॉंग फील्डमध्ये काय होतंय, पेअरिंग दाखवत आहे कारण डेल्टा ओ काय जास्त आहे. आणि जे वीक फील्ड होतं त्याच्यामध्ये पेअरिंग झाली नाही आहे, वरती इलेक्ट्रॉन गेलं आहे कारण डेल्टा ओ काय कमी आहे. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे इथे? 1 2 3 4. इथे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 4. While in strong field complexes number of unpaired electrons is equal to 1 and this 2. Okay, number of unpaired electron is 2 in strong field complex. Number of unpaired electrons is equal to 2. Magnetic moment is equal to 4.80 Bohr magneton, while magnetic moment in strong field complex is 2.83 Bohr magneton. Crystal field stabilization energy. आता क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी बघा, दोघं कॉम्प्लेक्ससाठी आता आपण बघणार आहोत. फॉर्म्युला आपल्याला कोणता यूज करायचा आहे? -0.4 N(T2G) डेल्टा O प्लस 0.6 NEG डेल्टा O प्लस XP. आता याच्यात व्हॅल्यूज कसे पुट करणार आहोत आपण? 0.4 तसंच्या तसं या इंटू 3. आता हा 3 कुठून आला? नाउ लुक ॲट दिस. T2G मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1 2 3 राईट. मग T2G N(T2G) च्या जागे आपण काय पुट केलं आहे? 3 डेल्टा O प्लस 0.6 इंटू 1 NEG ना. NEG मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1 इलेक्ट्रॉन ओनली. दॅट्स वाय इट विल बी 1 हिअर. डेल्टा O प्लस XP. इथे पेअरिंग नाही आहे, कोणतीच पेअर नाही आहे बरोबर. दे आर ऑल अनपेअर्ड, दॅट्स वाय इट विल बी 0 पेअरिंग. सो ओव्हरऑल जी एनर्जी कॅल्क्युलेट होते ती किती येते? -0.4 इंटू 3 1.2 -1.2 प्लस 0.6 इंटू 1 0.6. 1.2 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.6 आणि 1.2ला मायनसची साईन असल्यामुळे -0.6 डेल्टा O, किंवा आपण जर याला DQच्या टर्ममध्ये लिहिलं तर -6D. Similarly, the crystal field stabilization energy for strong field complex. Again the formula is just same, फक्त इथे आता व्हॅल्यूज चेंज होतील. T2G मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? आता इथे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. लेट्स सी हाऊ. 1 2 3 4. T2G is having 4 electrons now.
सो N T2ची जागी आपण काय इथे लिहिलं आहे 4. डेल्टा 0 डेल्टा O प्लस 0.6 इंटू 0. NEGमध्ये एकही इलेक्ट्रॉन नसल्यामुळे इथे आपण काय लिहू 0. डेल्टा O प्लस 1p. इथे पेअर किती आहे? एक पेअर आहे बरोबर. दिस इज अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ना, दॅट्स वाय 1p. ही 1p. मग ओव्हरऑल काय येईल 4 इंटू 4 1.6 मायनस 1.6 प्लस 0.0 minus 1.6 delta O or minus 60 dK plus 1p. Here they have forgotten to write 1p. So here that's all about weak field ligands and strong field ligand complexes and how to calculate the crystal field stabilization energy for these. Next is a chart given. इथे आपल्याला आता एक चार्ट दिलेला आहे. आता या चार्टला जर आपण नीट बघितलं तर आपल्याला कळतंय मी प्रत्येक कॉन्फिगरेशनसाठी सॉल्व करून दिलेलं आहे तुम्हाला. यू कॅन सी इट. लेट मी एक्सप्लेन इट फर्स्ट. ओके, नाव DN कॉन्फिगरेशन म्हणजे D1 आहे. हां, D1 D2 D3 D4 D5 लाईक दॅट. फॉर D1 साठी काय एकच इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन T2G मध्ये येईल बरोबर. आणि मग त्यांची क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी वीक फील्ड लिगँडसाठी आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँडसाठी दोघीकडे सेम असेल कारण T2G मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे बरोबर. D2 मध्ये काय T2G मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील. इथे पण T2G मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील. हे की इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन फॉर वीक फील्ड लिगँड आणि इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन फॉर स्ट्रॉंग फील्ड लिगँड कॉम्प्लेक्सेस. आता इथे परत T2G मध्ये 2 आहे आणि इथे पण 2 आहे त्याच्यामुळे परत क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी दोघांसाठी काय येईल सेम येईल. ठीक आहे. आता D3 मध्ये T2G मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे वीक फील्डसाठी आणि स्ट्रॉंग फील्डसाठी T2G मध्ये परत पण 3 इलेक्ट्रॉन्स आहे. अगेन क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी काय आहे सेम आहे. नाउ हिअर इज द ट्रिकिएस्ट पार्ट. D4 बरोबर. D4 मध्ये आता डिपेंड करतं क्रिस्टल वीक फील्ड लिगँड आहे की स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. जर वीक फील्ड लिगँड असेल तर पेअरिंग होणार नाही आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे तर पेअरिंग शो करेल. 1 2 3 हे T2G एक इलेक्ट्रॉन गेला EG मध्ये. दिस वॉज फॉर वीक फील्ड. आणि आता हे स्ट्रॉंग फील्डसाठी 1 2 3 T2G सिंगली ऑक्युपाइड झालंय बरोबर. आता स्ट्रॉंग फील्डमध्ये काय होतं इट प्रेफर्स पेअरिंग रॅदर दॅन जम्पिंग टुवर्ड्स द EG ऑर्बिटल. EG ऑर्बिटलमध्ये जाण्यापेक्षा ते पेअरिंग प्रेफर करतं जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल. म्हणून पेअरिंग झाली बरोबर. इथे इलेक्ट्रॉन आला T2G मध्ये. मग आता ह्या दोघांच्या कॉन्फिगरेशनमध्ये काय डिफरन्स आला आहे बरोबर. त्यामुळे आता CFAC चेंज होईल. क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी वीक फील्डसाठी किती आहे -0.6 आणि स्ट्रॉंग फील्डसाठी किती आहे -1.6 प्लस 1 पेअरिंग. नाउ इट इज फॉर D5 कॉन्फिगरेशन. D5 कॉन्फिगरेशनमध्ये आता T2G आणि EG सिंगली ऑक्युपाइड आहे फॉर वीक फील्ड लिगँड. पण स्ट्रॉंग फील्ड लिगँडसाठी काय झालं आहे जो इलेक्ट्रॉन असेल तो पेअरिंग करेल परत. तो EG कडे जाणार नाही बरोबर. पेअरिंग प्रेफर केल्यामुळे इथे पेअरिंग होईल. इट विल नॉट गो इन टू द EG ऑर्बिटल अँड दॅट्स वाय CFAC इज अगेन डिफरंट. CFAC for D5 in weak field ligand complex is 0 while CFAC for strong field ligand complex is -2.0 plus 2 pairing. ही CFAC strong field complex साठी आहे. Now D6 complex. आता D6 complex मध्ये काय जो 6 इलेक्ट्रॉन असेल तो कुठे आला T2G मध्ये आला बरोबर. T2G मध्ये येईल परत पेअरिंग होईल एक पेअर फॉर्म होईल. सो नाव द CFAC इज -0.4 प्लस 1 पेअर. वाईल T2G मध्ये काय झालं आता 3 पेअर झाले. EG मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे आणि T2G ऑर्बिटलमध्ये 3 पेअर फॉर्म झाले. नाव द CFAC फॉर स्ट्रॉंग फील्ड लिगँड कॉम्प्लेक्स इज -2.4 प्लस
3p. D7 साठी T2G. T2G काय आहे बघा, जो इलेक्ट्रॉन येईल नेक्स्ट तो T2G मध्ये येतोय बरोबर. मग ओव्हरऑल CFSC काय येते कॅल्क्युलेट करून -0.8 + 2 पेअरिंग, 2 पेअरिंग झाले. आणि स्ट्रॉंग फील्डमध्ये आता इलेक्ट्रॉन कुठे जाईल, EG मध्ये जाईल. नाव इलेक्ट्रॉन will enter the EG orbital and the CFSC for strong field complex will be -1.8 + 3p. D8 कॉम्प्लेक्स साठी इलेक्ट्रॉन कुठे गेला, T2G मध्ये. 3 पेअर झाले, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. CFSC काय आलं आहे -1.2 + 3p. आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रॉन कुठे गेला, EG ऑर्बिटलमध्ये, नेक्स्ट EG ऑर्बिटलमध्ये. आणि जी CFSC आपल्याला मिळेल ती -1.2 + 3p बरोबर. सो फॉर D9 इथे EG मध्ये पण पेअरिंग झाली आहे. आता एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. CFSC -0.6 + 4p. आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्समध्ये पण आता कंडिशन ती सेम झाली आहे बघा. परत पुन्हा आता सिच्युएशन सेम आहे. 4 पेअर्स फॉर्म झालेले आहे, एक अनपेअर आहे आणि एक अनपेअर्ड कुठे आला आहे आता EG मध्ये. म्हणून आता परत CFSC काय यांची सिमिलर आली आहे, 0.6 + 4p, 0.6 + 4p. असंच सेम D8 साठी पण होतं राईट. 3 पेअर्ड आणि 2 अनपेअर्ड, 3 पेअर्ड आणि 2 अनपेअर्ड EG. नाव फॉर सिमिलर केस फॉर D10 मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स काय झाले, पेअर झाले. त्याच्यामुळे दोघं वीक फील्ड आणि स्ट्रॉंग फील्ड दोघांमध्ये CFSC जी असेल ती सेम असेल, 0 + 5 पेअरिंग, 0 + 5 पेअरिंग. सो आता तुम्ही कम्पेअर करा बरं, ठीक आहे. यू कॅन कम्पेअर D1, D2 आणि D3. ठीक आहे. D1, D2 आणि D3 साठी CFSC जी वीक फील्डची आहे तेच स्ट्रॉंग फील्डची पण आहे. आणि सिमिलरली खालून D10, D9 आणि D8 यांच्यासाठी पण जी CFSC आहे ती सेम आहे बरोबर. फक्त मग आपल्याला जर लर्न करायचं असलं तर आपल्याला कुठे लक्षात ठेवावं लागेल, फॉर D4, D5, D6 अँड D7 हेच डिफरंट आहेत. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा D5 किंवा D10 म्हणजे हाफ फील्ड असेल D ऑर्बिटल किंवा फुल फील्ड असेल D ऑर्बिटल, तेव्हा जी क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी आहे वीक फील्ड कॉम्प्लेक्ससाठी ती 0 आहे. फक्त D10 साठी काय असेल, पेअरिंग एनर्जी असेल 5p. सो अबाउट टेबल मधून आपल्याला काय कन्क्ल्युजन मिळत आहे, फॉर D1 to D3 configuration, the distribution of electrons in weak and strong octahedral field is same. मी आता जस्ट सांगितलं की D1 आणि D3 साठी CFSC काय आहे, सेम आहे बरोबर. कारण इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सेम आहे. The value of CFSC for D4, D5, D6 and D7 configuration in weak field octahedral complex are different from that in strong octahedral field due to different electron distribution. D4, D5, D6 आणि D7 साठी जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे T2G आणि EG मध्ये ते काय आहे, वेगळं आहे राईट. वीक फील्ड लिगॅन्ड आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड कॉम्प्लेक्सेससाठी. त्यामुळे काय आहे, त्यांचे दोघांचे CFSC व्हॅल्यूज सुद्धा डिफरंट आहेत. The values of CFSC for D8, D10 configuration in weak field complex are similar to that of strong field complexes due to similar electronic configuration, while CFSC is 0 for D0, D5 and D10 configurations. So it was all about CFSC for octahedral complexes. हा जो आपण आता टेबल बघितला यांचे CFSCs मी कॅल्क्युलेट केले आहेत. ठीक आहे. फॉर वीक फील्ड अँड फॉर स्ट्रॉंग फील्ड मी एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून देते. फॉर D1 कॉन्फिगरेशन हे T2G ऑर्बिटल की EG लेवल आहे. हां, मग एक इलेक्ट्रॉन आला EG मध्ये,
T2G मध्ये आणि स्ट्रॉंग फील्डमध्ये पण काय T2G मध्ये एक इलेक्ट्रॉन आला आहे. मग CFSE हा जो फॉर्म्युला आहे -0.4 N T2G डेल्टा O प्लस 0.6 NEG डेल्टा O प्लस XP, याच्यामध्ये ते व्हॅल्यूज पुट करेल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे, T2G 1 आहे, डेल्टा O प्लस 0.6 इंटू 0 EG मध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे, डेल्टा O प्लस 0 पेअरिंग इज इक्वल टू -0.4 डेल्टा O. सेम कॅल्क्युलेशन हे स्ट्रॉंग फील्डसाठी ही येईल. ठीक आहे. सो इन दिस वे मी हे कॅल्क्युलेट केलं आहे. मी आता काही स्लाइड्स प्ले करेल, तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता जर तुम्हाला ते कॅल्क्युलेट कसं करायचं ती प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर. सो यू कॅन कॅल्क्युलेट दिस. ठीक आहे. मी अजून एक एक्सप्लेन करते. इफ यू वॉन्ट यू कॅन गेट अ स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड्स. D4 साठी बघा, D4 साठी 1 हे वीक फील्डसाठी आणि हे स्ट्रॉंग फील्डसाठी. ठीक आहे. 1 2 3 हे T2G मध्ये आलं, एक इलेक्ट्रॉन गेला EG मध्ये. आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्समध्ये 1 2 3 यांच्यातलं जो गॅप असतो EG आणि T2G मध्ये तो जास्ती असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन कुठे येईल, पेअर होईल, T2G मध्ये पेअर होईल. बरोबर. मग इथे पेअर झाला. आता इथे दोघांची जे इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन आहे ते वेगवेगळं आहे D4 मध्ये, वीक फील्ड कॉम्प्लेक्स आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्ससाठी. त्यामुळे यांची CFSE काय होईल, डिफरंट येईल. -0.4 इंटू 3 हे 3 इलेक्ट्रॉन्स, डेल्टा O प्लस 0.6 इंटू 1 डेल्टा O. EG मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून इथे 1 प्लस 0 P, पेअरिंग नाही आहे. ओव्हरऑल कॅल्क्युलेट केलं की -0.6 डेल्टा O. आणि इथे स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्ससाठी -0.4 इंटू 4 4 इलेक्ट्रॉन्स आहे T2G मध्ये, डेल्टा O प्लस 0.6 इंटू 0 EG मध्ये एकही इलेक्ट्रॉन नसल्यामुळे 0, डेल्टा O प्लस 1 P, एक पेअर आहे इलेक्ट्रॉन्सची, दॅट्स वाय 1 P. ओव्हरऑल आफ्टर कॅल्क्युलेशन वी गेट -1.6 डेल्टा O प्लस 1 P. ठीक आहे. So now I will just scroll down the slides. You may get screenshot if you want to practice it. हे क्वेश्चन्स विचारले जातात. क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी कोणत्या कॉम्प्लेक्ससाठी किती येते ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. सो यू शुड प्रॅक्टिस इट वेल. So that's it for this video. Thank you very much.